नाशिकमध्ये गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची काल बैठक पार पडली। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। मुकुल, लेखी आश्वासन देण्यासाठी सरकारी पातळीवर काही हालचाली सुरू दिसतात? सर्व चर्चेची तिसरी फेरी काल पार पडलेली होती आणि या तिसऱ्या फेरीमध्ये सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री त्याचबरोबर गिरीश महाजन, दादा भुसे या वरिष्ठ मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाचं वाचन जिल्हाधिकारी साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान इथे करणार आहेत आणि त्यानंतर या मोर्चाचं नेतृत्व करणारे माजी आमदार JP गावित आणि त्यांचं जे शिष्टमंडळ काल मुख्यमंत्र्यांसोबत गेलेलं होतं ते इथल्या आंदोलनकर्त्यांसोबत ही माहिती सादर करतील आणि त्यानंतर या मोर्चाबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। मोर्चेकरांनी 2 तारखेपर्यंतचं म्हणजे आजपर्यंतचं अल्टिमेटम हे दिलेलं होतं, तोपर्यंत सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी त्यांची मागणी होती। त्यानुसार काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीचा गोषवारा जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी इथे सादर करावा अशी यांची मागणी होती। त्यामुळे साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी इथे येतील, मोर्चेकरांसोबत कालच्या चर्चेमध्ये काय काय झालं ते मांडतील आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय हा घेतला जाणार आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी काल अधिकाऱ्यांना जाब विचारलेला होता, त्याच मागण्यांसाठी हे आंदोलनकर्ते प्रत्येक वेळेस मुंबईच्या वेशीवर किंवा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर का येतात, त्या मागण्यांची अंमलबजावणी का केली जात नाही असा त्यांनी सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर जे काही कामं हे ग्राउंड लेवलवर केले जात आहेत त्या कामांची माहिती दर 15 दिवसांनी मोर्चाच्या शिष्टमंडळातील 2 प्रतिनिधींना द्यावी आणि त्याचा संपूर्ण अहवाल हा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावा अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले। त्यामुळे आज ह्या मोर्चाचा समारोप होतो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आजच्या मोर्चेकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। गेल्या 6 दिवसापासून इथे सर्वजण तळ ठोकून आहेत, त्यामुळे थोड्याच वेळात स्पष्ट होईल मोर्चा पुढे जातो की आज इथे थांबतो। ठीक आहे मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।